रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंना इशारा दिलाय। तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगडमध्ये आता महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावले। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे, परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। तर रायगड जिल्ह्यात आता महायुतीतील संघर्ष टोकाला गेल्याचा सध्या पाहायला मिळतंय। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर। भारत, आता रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष हा टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावलेत। काय अधिक माहिती या संदर्भात? निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा संघर्ष आता पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी म्हणजे सुनील तटकरेंविरोधात महेंद्र थोरवे हा वाद कायम राहिलेला होता। मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज एक कार्यक्रम दक्षिण रायगडमध्ये घेण्यात आला होता। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेने दक्षिण रायगडचा मेळावा घेतला होता। या मेळाव्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थित होते आणि महेंद्र थोरवेंच्या मनामध्ये जी खंत होती ती या ठिकाणी जाहीर व्यासपीठावरनं त्यांनी जाहीर भाषणातून व्यक्त केली। त्यांनी स्पष्ट आणि परखड शब्दामध्ये या ठिकाणी सुनावलेलं आहे राष्ट्रवादीला की महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादीकडनं पाळला जात नाही आणि त्यामुळे मावळमध्ये लोकसभेला जे उमेदवार महायुतीचे होते त्यांचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला नाही, त्यामुळे कर्जतच्या विधानसभा मतदारसंघातना त्यांना मताधिक्य घटलं। दुसरीकडे राष्ट्रवादीने जवळपास कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार घोषित केला असल्याचं चित्र आहे आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी त्या ठिकाणी काम करते। तर ही गद्दारी शिवसेना खपवून घेणार नाही। सोबत आलात तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला बाजूला ठेवून शिवसेना लढेल, असं सुद्धा जाहीर इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे। आणि मुद्दा पुन्हा उपस्थित झालेला आहे तो श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। विद्यमान आमदार त्या ठिकाणून आहेत, त्या मंत्री अदिती तटकरे आहेत, त्या सुनील तटकरे यांची मुलगी आहे आणि त्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत। त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातना शिवसेना उमेदवार देईल असा सूचक इशारा महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे। हा इशारा थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावरती काय प्रतिक्रिया देते, की सावध भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। कारण एकंदरीत महेंद्र थोरवे यांच्याकडून रणशिंग फुंकलं गेलेलं आहे। राष्ट्रवादी बाबतची जी खंत आहे, खतखत आहे ती बोलून जाहीररित्या बोलून दाखवण्यात आलेली आहे। यानंतर राष्ट्रवादी काय भूमिका घेते, कारण शिवसेनेने थेट इशारा दिलाय की श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामधून आम्ही उमेदवार देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।